तर नमस्कार भावना. तर हा व्हिडिओ नाही का थोडा मोठा झालेला आहे आणि शिकण्याच्या उद्दिष्टाने बनवलेला आहे. तर मटेरियलसाठी व्हिडिओ बनवलेला नाही. ह्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल, नवीन-नवीन ऑप्शन बघायला भेटतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा. तर Instaला आपण पोस्ट केली होती ना दहीहंडी उत्सवची. हे बघा ही वाली डिझाइन ही आपण परत क्रिएट करणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. सगळं सांगतो, पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. मागच्या व्हिडिओमध्ये तरी राहिलं असेल थोडंफार, पण आज तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे मी. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करतो. तर फोटोशॉपमध्ये मी इकडे एक डिझाईन आहे आणि इकडे एक डिझाईन आहे. ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे टायपो. टायपो म्हणजे फॉन्टलाच एडिट केलेलं आहे, थोडं नॉर्मल, एवढं काही हे नाही यूज केलेलं इथं. बाकी ही एक डिझाईन आहे. तर ह्याच्यामधलं आपण फक्त नाही का हा फॉन्टला इकडं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलेले मी आधीच. याला मी इकडं ओपन करून घेतो आणि ह्या डिझाईनला नाही का मी इकडून अशी डिलीट करून टाकतो, कारण ह्याचं काम नाही आता. बाकी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये मी सांगतो पुढं. फक्त इकडची डिझाईन ठेवतो कारण ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड आहेत आपले कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट ते घेण्यासाठी. आणि इकडं फोटो आहे आपला. तर तुम्ही बघू शकता आता हा फोटो पण मी इथून कृष्णाचा फोटो डिलीट करतो. हा वाला जो फोटो आहे त्या फोटोचं हे कसं रिमूव्ह करायचं, काय कसं सगळं सांगतो पुढं तुम्हाला. आधी आपण समजून घेऊ की ह्याच्यामध्ये आपण किती बॅकग्राऊंड यूज केलेले आहेत सगळ्यात पहिले. आणि ह्याच्यामध्ये अजून एक चूक आहे, हे बघा इथं ही जी बासुरी आहे ना ही कट झालेली आहे. ह्याला कसं कव्हर अप करायचं, कसं हे करायचं ते पण सांगतो तुम्हाला पुढं. आता आपण काय करू, सगळ्यात खाली येऊया आणि इथं आपण बॅकग्राऊंड वगैरे यूज केलेले आहेत ना. तर हे मोरपंखी बॅकग्राऊंड आहे मित्रांनो. मी तुम्हाला पिंटरेस्टला दाखवतो काय सर्च करायचं. तिथं तुम्ही मोरपंखी टाकलं ना तर तुम्हाला बघा इथं पहिल्याच नंबरला भेटून जाईल ते बॅकग्राऊंड जे आपण इथे यूज केलेले, तेच बॅकग्राऊंड आहे ते. फक्त मोरपंखी टाका. बाकी तुम्हाला अजून दुसरे यूज करायचे असेल तर इथं तुम्हाला खाली भेटून जातील, पाहिजे तेवढे भेटेल बघा. हे पण भेटेल तुम्हाला. तुम्हाला जे आवडेल समजा तुम्ही ह्याच्यावर क्लिक केलं इथं त्याच्या रिलेटेड तुम्हाला अजून भेटतील बघा. हे पण चांगले म्हणजे पाहिजे तेवढे भेटतील बघा. इथं हे वालं पण हे यूज करून पण तुम्ही डिझाईन भारी करू शकता. तर एवढं झालं. आता ह्याच्यामध्ये ना का बॅकग्राऊंड यूज केलेत आपण ते बघूया आता काय आहे. तर डबल टॅप करतो आणि इकडं काही बॅकग्राऊंड ओपन होतील. आता इथं मी तुम्हाला सांगत नाही, दोन्ही बॅकग्राऊंडला परत कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलेले आपण. त्याला मी ओपन करून घेतो. इकडं हे वाला एक बॅकग्राऊंड आहे आणि हे वाला एक बॅकग्राऊंड आहे. आता मी काय करतो, हे जे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं ना हे उडून टाकतो आता. म्हणजे आपल्याला आता बघा ही कॅलिग्राफी आहे म्हणजे फॉन्टच येतो. आणि बाकी इकडे जे बॅकग्राऊंड बनवलंय सगळं क्रिएट करू आपण. सगळ्यात पहिले आपल्याला साईज पाहिजे, किती साईज बघूया आपण. इमेजमध्ये जाऊन साईज दाखवतो तुम्हाला. तर ह्याची हाईट 5 आहे आणि विड्थ 4 आहे, म्हणजे उंची 5 रुंदी 4 आहे, रेझोल्युशन 500. तर आपल्याला फाईलमधून न्यू साईज घ्यायची आहे आणि इथं आपल्याला इंचेसमध्येच ती साईज टाकून घ्यायची. उंची 5 रुंदी 4, RGB कलर आणि कस्टम मध्ये व्हाईट कलर आहे. आणि कलर प्रोफाईल तुम्हाला sRGB ठेवायची. तर कलर डोंट कलर मॅनेज पण आहे, पण तुम्हाला sRGB ठेवायचे. कलर लय भारी येतात त्याने. बाकी तर तुम्हाला स्क्वेअर पिक्सल ठेवायचे आणि मी साईज क्रिएट करतोय. आता ही साईज क्रिएट झाली. आता आपल्याला काय करायचंय, एक सॉलिड कलर घ्यायचा आहे. आता जसं आपण इकडे ह्या डिझाईनमध्ये जो सॉलिड कलर यूज केलाय ना इकडं, हे बघा हवाला. तर हा सॉलिड कलरचा मी हॅश कोड असतो ना खालचा कॉपी करतोय. आता हा कलर मी कॉपी करतोय कारण डिझाईनमध्ये मी सॉलिड कलर आधीच घेतला होता डिझाईन करताना. आणि आपल्याला आता डिझाईन सेम बनवायची त्यासाठी मी हा सॉलिड कलर यूज करतोय. नाहीतर मी कोणता पण कलर घेऊ शकतो त्याला, असं काही एवढं हे नाही. इकडं मी सॉलिड कलरवर जातोय आणि तो हॅश कोड इथं पेस्ट करतोय. तर इकडे आपल्याला भेटलेला आहे तो सॉलिड कलर. बाकी मी हे जे यूज झालेले डिलीट करून टाकतो. आपण सॉलिड कलर कॉपी केलेलं आहे. आता आपल्याकडे हे एक बॅकग्राऊंड आहे आणि हे एक बॅकग्राऊंड आहे. तर हे बॅकग्राऊंड सर्च करायला तुम्हाला काय करायचे ते सांगतो. हे बॅकग्राऊंड पण पिंटरेस्ट वरचे तुम्हाला भेटून जाईल. असलं बॅकग्राऊंड जर तुम्हाला पाहिजे नसेल ना, अगदी सिनेमॅटिक बिल्डिंग सनलाइट बॅकग्राऊंड टाकलेले किंवा डायरेक्ट सिनेमॅटिक बिल्डिंग बॅकग्राऊंड टाकलं ना तरी तुम्हाला इकडे भेटून जातील बॅकग्राऊंड, पण तुम्हाला खूप शोधायला लागणार आहे. हे बघा इथे एक बॅकग्राऊंड आलेलं आहे वाला. आणि तुम्ही जर अजून थोडं खाली वगैरे गेले ना तर तुम्हाला ते वाला बॅकग्राऊंड भेटून जाईल. किंवा मी देणारच आहे तुम्हाला, फक्त कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट
केलेलं आहे ते ओपन करावं लागेल तुम्हाला. जसं आपण हे भेटलं आपल्याला. आता आपल्याला काय करायचं, हे जे बॅकग्राऊंड आहे ना ह्याला मी कॉपी करते. सर्वात पहिल्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घेतो, त्याला कॉपी करतो आणि मी तुम्हाला नाही का कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करूनच देतोय. म्हणजे कसं तुम्ही जर डबल टॅप केलं ना तुम्हाला बॅकग्राऊंड भेटेल सेपरेट. नाहीतर तुमचं जर पीसी स्लो चालत असेल ना तर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू नका प्रत्येक ह्याला. म्हणजे आपण पीएनजी जेवढं काही यूज करतो ना, समजा आता कृष्णाची पीएनजी झाली तर त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. परत अजून जेवढं काही यूज करा ना डिझाईनमध्ये पीएनजी वगैरे त्याला करतो, बाकीच्याला करू नका. आता हे कॉपी करतोय मी आणि इकडे येऊन पेस्ट करते. असं कंट्रोल टी नी ह्याची साईज अशी वाढवून घेणार आहे. ह्याची साईज वाढली त्यानंतर इथं मी स्क्रीन करते असं आणि जी ऑपॅसिटी अशी कमी करते. आणि आपल्याला काय करायचं, आता हे जे बॅकग्राऊंड आहे ना ह्याच्यामधलं फक्त एवढंच पाहिजे ना आपल्याला, नारळाची झाडं वगैरे दिसतात ना तेवढंच. त्यासाठी याला आधी आपल्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करावं लागेल आणि कॉपी करून मी इकडं पेस्ट करतो. आणि कंट्रोल टी नी ह्याची साईज अशी वाढून घेते. आणि ह्याला आता मी काय करणार, इथं सॉफ्ट लाईट देणार आहे. आता मी सॉफ्ट लाईट दिले इथं, पण मला हे खालचं नकोय. आणि बघा इथं नाव पण येते ह्याचं, हे बघा इथं नाव पण येते आणि मला हे खालचं नको, मला फक्त एवढंच पाहिजे. त्यासाठी मी आल्ट दाबून इथं मास्क करतोय, पूर्ण गायब होऊन जाईल. आणि मला जिथं जिथं पाहिजे ना मी तिथं तिथं ब्रश मारू शकतो. समजा तुम्ही जर आल्ट न दाबता जर मास्क केलं ना तर हे जाणार नाही. मग त्यासाठी परत तुम्हाला कंट्रोल आय करावं लागेल. मग त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट काय करत चला, अल्ट दाबून मास्क करा, हे पूर्ण गायब होईल. त्यानंतर इथून एक सॉफ्ट ब्रश घ्यायचा असं जनरल मधला, हार्डनेस 0 ठेवायची आणि इथून व्हाईट कलर आणि ब्लॅक कलर पाहिजे. इथं जर तुमचा इथं जर दुसरा कलर असेल, तुमचा ग्रे कलर जरी असेल ना तर फक्त 50% ना का म्हणजे आणू शकतो आणि रिमूव्ह करू शकतो ग्रेनी 50%. तर इथं तुम्हाला पूर्ण व्हाईट कलर करून घ्यायचा. आणि जर तुम्हाला जसं एक एक करायचं नाही ना, डायरेक्ट सिंपल गोष्ट आहे, कीबोर्डवरचा डिप्रेस करायचा, पूर्ण रिसेट होऊन जाईल. त्यानंतर इथं मी ब्रश घेतोय. आता इथं ब्लॅक कलर आहे ना तर व्हाईट आहे, तो व्हाईट काय करतो आणतो आणि हाईड काय म्हणजे ब्लॅक कलर काय करतो गायब करतो. म्हणजे व्हाईटचं काम आहे आणणं, म्हणजे विजिबल, आणि ब्लॅकचं अनविजिबल असं आहे. तर इथं व्हाईट कलर आहे म्हणजे इथं मी आणू शकतो असं, आणि ब्लॅक कलर घेतलं की मी असं घालू शकतो. तर मी इरेजरचा वापर करून बी करू शकतो, पण इरेजरचं कसं राहतं, एकदा रिमूव्ह केलं की केलं, मग परत येत नाही मग ते. हा तुम्ही अंडू करून आणू शकता, पण समजा एखादी स्टेप तुम्ही लय पुढे गेलेलं आहे, समजा एखादा फोटो असून तुम्ही रिमूव्ह केला, मग तिथं तुम्हाला लागलं तुम्ही काय करणार, मग त्यापेक्षा मास्किंग बरं आहे ना. असं इथून व्हाईट कलर घेतला तर परत आपण आणू शकतो आणि ब्लॅकनी परत असं घालू शकतो. तर मी असं करतोय, व्हाईटनी मला जेवढं लागेल तेवढं मी असं आणतोय. आता एवढं सगळं झालं. आता ह्याच्यानंतर आपल्याला ते मोरपंखी जे आपण यूज केले ना ते पाहिजे. तर मी काय करणार आहे आता, इथं मी यूज केलेलं आहे बघा हे वालं, ह्याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय, कॉपी करून मी इकडं पेस्ट करते असं. आणि कंट्रोल टी ने याची साईज अशी वाढवून घेणार आहे. याची साईज वाढवली त्यानंतर इथून मी सॉफ्ट लाईट देणार आहे आणि ह्याची ऑपॅसिटी कमी करणार अशी, हे बघा अशी. जेवढं लागते ना तेवढं करून घ्यायचं. खाली जे माणसं पब्लिक आहे ना ते ऍड करायचे, जसं आपण इकडे यूज केले तुम्हाला दिसत असेल, हे बघा. तर हे दहीहंडी थराचा फोटो आहे, हा पण मला ह्याच्यावर भेटलेला, मी तुम्हाला दाखवतो. दहीहंडी थर टाकलंय मी आणि मला इथं बॅकग्राऊंड भेटते ना का. आता समजा मला इथं हे वालं बॅकग्राऊंड भेटलं आणि त्याच्याच खाली तुम्हाला ते वालं बॅकग्राऊंड पण भेटून जाईल नाही का, सापडलं की तुम्हाला भेटून जाईल. किंवा मी तर देणारच आहे तुम्हाला पूर्ण पीएचडी फाईल इथून ठेवा का इथे. हे वाला बॅकग्राऊंड आहे ते, हे बघा. त्याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय, कॉपी करतोय. आता हे मोराचं नको आपल्याला, डिलीट करतो. इथं टाकलेले आपण बघू शकता. ह्याच्यावर मी पेस्ट केले, कंट्रोल टी ने याची साईज वाढून घेतलेली. आणि आता आपल्याला काय करायचं, फक्त हातच पाहिजे. मग त्यासाठी मी इथून सॉफ्ट लाईट करतोय, ऑपॅसिटी कमी करतो अशी. आणि मला वरचं नकोय, मला फक्त एवढंच पाहिजे हाताचं. तर मी काय करणार आहे आता, अल्ट दाबून मास्क करतोय, परत गायब होऊन जाईल. परत मी इथून ब्रश घेणार आहे, सॉफ्ट ब्रश, हार्डनेस 0,
मला जिथं जिथं लागेल ना तिथं तिथं असं ब्रश मारून घेणार आहे. तर एवढं सगळं झालं. जेवढं लागते तेवढं घ्यायचं. आता एवढं सर्व झालं ना, आता काय करायचंय, सर्वांना सिलेक्ट करून घ्यायचंय आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचंय. आता सर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला फिल्टरमध्ये जायचंय आणि ऍड नॉइज करायचंय. हे बघा असं ऍड नॉइज केलं, इथं नॉइज ऍड झालेलं आहे. हे बघा असं. तर ऍड नॉइज केलं. आता आपल्याला फोटोवर बोलू आपण. बाकी हे जे जे आपण एक्स्ट्रा ठेवले नाही क्लोज करून टाकू इथून. आता हे आपलं मेन बॅकग्राऊंड आहे. हे पण नको आपल्याला, पण डिलीट करू. आता बॅकग्राऊंड तर आपण क्रिएट केलेलं आहे. आता आपण काय करूया, जो फोटो आहे ना आपला त्याच्यावर बोलू आपण. तर फोटोला सर्वात पहिले मी डिलीट मास्क करतो. ह्याच्याला आपण जे काही यूज केले नाही तर कॅमेरा रॉ फिल्टर वगैरे ते पण बोलू आपण पुढे जाऊन. म्हणजे डबल टॅप करून इकडे फोटो ओपन होईल आणि एक सॉलिड कलर घेतो बॅकग्राऊंडला. फक्त आपला फोटो दिसला पाहिजे आणि जिथं जिथं राहिले ना आपलं रिमूव्ह करायचं. हे बघा एवढी केस आपल्याला रिकवर करायचे पूर्ण कडकमध्ये. तर थोडं मी साईज कमी करतो फोटोची. आणि आता आपण पहिलं काय करूया, इकडचं रिकवर करूया. तुम्ही बघू शकता इथं बी थोडं कट करायचं राहिले. मागच्या व्हिडिओमध्ये मी काय एवढं लक्ष दिलं नव्हतं, पण मी आता कट करतो पेन टूलने. आणि पेन टूलनेच फोटो कट केलेला आहे आणि मी व्हिडिओ टाकलेला आहे पूर्ण डिटेलमध्ये. तुम्ही बघू शकता आणि क्रॉप करू शकता फोटोला. म्हणजे फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये. एवढं झालं. आता आपल्याला काय करायची, बासुरी नाही का आणायची एवढी. त्यासाठी मी काय करतोय, एक न्यू लेअर घेतो आणि पेन टूलने काय करणार आहे तर सिलेक्शन करणार आहे असं. हे बघा असं. इथून जॉईन करणार, एवढं सिलेक्शन करणार आहे मिक्स सिलेक्शन. त्यानंतर काय करणार, इथून मिक्सर ब्रश घेणार आहे आणि याची साईज थोडी कमी करतो आणि आल्ट दाबून इकडे क्लिक करतो आणि इकडे फक्त असं मारतोय. तुमचं काहीच वर्क करणार नाही, कारण तुम्हाला काय करावं लागेल माहिती का, जे तुमची मेन फोटोची लेअर आहे ना त्याच्यावर क्लिक पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला वरच्या लेअरला इथं जाऊन सॅम्पल ऑल लेअर करावं लागेल. पण ह्याने प्रॉब्लेम होतो कधी कधी. न्यू लेअर घेतल्यावर नाही का खालच्याला बी वर्क होतं. त्यामुळे इथं कधी क्लिक करू नका, डायरेक्ट मेन लेअर आहे ना आपली त्याला क्लिक करा. आता तुम्ही लेअरला वर क्लिक करू, इथं सॅम्पल ऑल लेअर केलं ना तर 100% वर्क करणं असं. हे बघा. पण तुम्हाला तसं नाही करायचंय, हे अनटिक ठेवा आणि खालची मेन लेअर आहे आपली फोटोची त्याच्याच क्लिक राहू दे, इथून असं हे करा. हे बघा तुम्हाला दाखवतो. त्यानंतर काय करायचं, मग हे वरची लेअरला मी डिलीट करून टाकतो, त्याची गरज नाही आता. आणि परत मिक्सर ब्रशने ना का थोडं इथं तुम्हाला दिसत असेल स्ट्रेट लाईन आहे तिथं फक्त असं असं ब्रश मारा. बघू शकता आपण रिकवर केलेले. आणि तुम्हाला जर वाटलं ना पूर्ण रिकवर करायचं, तुम्हाला परत कंट्रोल दाबून सिलेक्शन करा आणि दोन स्टॅम्प टूलने पण तुम्ही करू शकता. बघा असं. बघा झालं ओके. आता काही विषय नाही एवढा. आता आपल्याला काय करायचं, जे हेअर आहेत ना ते इथं व्हाईट व्हाईट दिसते, तर पूर्ण आपल्याला ब्लॅक करायचं. त्यासाठी काय करणार तुम्ही, मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो मी पण डिलीट केला तो व्हिडिओ म्हणून परत बनवलेला आहे मी. आता सिलेक्ट मध्ये जायचंय, एकदा कलर रेंज मध्ये जायचंय. पण तुम्ही जर असं केलं ना, तुम्ही इथं बघू शकता पूर्ण बॉडीला अप्लाय होते ते. त्यासाठी ट्रिक आहे एक, ती तुम्हाला मी सांगतो आता. लासो टूल घ्यायचा आणि लासो टूलने काय करायचं, जेवढं तुम्हाला केस मध्ये जे व्हाईट व्हाईट आहे ते गायब करायचं ना तेवढं सिलेक्शन करून घ्यायचं असं. एवढं सिलेक्शन केलं. आता मी जे काही करण नाही सिलेक्ट मध्ये कलर रेंज एवढ्या ह्याच्यातच अप्लाय होणार आहे, बाकीच्याला प्रॉब्लेम नाही देणार. त्यासाठी मी इथं सिलेक्शन केलेले. आता मी सिलेक्ट मध्ये येतो, इथं कलर रेंज मध्ये जायचे तुम्हाला आणि त्यानंतर इथं व्हाईट कलर असा सिलेक्ट करायचा आहे आणि मी परत एकदा इथं क्लिक करतोय. हे बघा ओके करतो. आता इथे एवढं सिलेक्शन होईल. त्यानंतर मी काय करणार आहे, इथं मास्क करणार आहे. आता तुम्ही बघू शकता इथं मी मास्क केलंय, पण इथं आपला फोटो रिमूव्ह झालेला आहे आणि फोटोला परत आणण्यासाठी मी कंट्रोल आय करतोय. आणि तुम्ही बघू शकता आपले केस कसे रिमूव्ह झालेले आहेत पूर्ण. तुम्हाला जर वाटलं ना बाबा अरे खूपच हे झालेले आहेत, तर तुम्हाला मी सांगतो सिलेक्ट मध्ये जावा, कलर रेंज मध्ये जावा आणि इथं फक्त एकदाच क्लिक करायचं असं व्हाईट वर. आता तुम्ही झूम करून बी करू शकता.
समजा मी इथं क्लिक केलं, परत ॲड मध्ये जाऊन परत क्लिक केलं आणि आता ओके करतो आणि आता मी मास्क करतो आणि परत कंट्रोल आय करतो. तर आता बघू शकता आता बरोबर झालेले. तुम्हाला जर वाटलं ना थोडं थोडं कुठं राहिले, नॉर्मल ब्रश घ्यायचा, इथून ब्रशची साईज कमी करतो अशी आणि थोडी हार्डनेस वाढवतो. जिथं जिथं राहिले ना तिथं तिथं मी असं झूम करून रिमूव्ह करतोय. इकडं पण राहिलेलं आहे, इकडं पण रिमूव्ह करतोय मी. तर पूर्ण ॲडव्हान्स मध्ये व्हिडिओ बनवतोय मी. आता हे पूर्ण असं भुरकं भुरकं वाटते थोडंफार, त्यासाठी मी काय करणार आहे, डॉस टूल आहे ना आपला, त्याच्या खाली बर्न टूल आहे, त्याच्यावर जायचं आहे आणि ब्रशची साईज वाढवून तुम्हाला फक्त इथं असं असं मारायचं आहे. हे बघा असं, जास्त नका मारू, थोडं थोडं मारा फक्त असं. तुम्हाला जर तसं नसेल ना करायचं, तुम्हाला अजून एक ट्रिक सांगतो मी. अंडो करून घेतो. काय करायचं, एक न्यू लेअर घ्यायची, अल्ट दाबून खालच्या लेअरला मास्क करायचं. त्यानंतर इथं जाऊन नाही का तुम्ही हार्डलाईट देऊ शकता. मग ब्लॅक कलर घ्यायचा, इथून साधा ब्रश घ्यायचा आणि असं मारू शकता तुम्ही. पण याने खूप ब्लॅक ब्लॅक होईल. मग तुम्ही थोडी ऑपिसिटी वगैरे कमी करून बी ठेवू शकता, किंवा अजून खूप ऑप्शन आहे. तर तुम्ही इथं ह्यू सॅच्युरेशन मध्ये पण जाऊन समजा मास्क केलं ना खालच्या लेअरला, इथून बी असं ब्लॅक ब्लॅक केलं ना, त्यानंतर कंट्रोल आय केलं, नंतर नॉर्मल इथं फक्त व्हाईट ब्रश घेऊन जरी असं असं मारलं ना तरी होणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो इथं आपल्या डॉट टूलच्या खालचाच ब्रश यूज करा, थोडा थोडा मारा, जास्त बी नका. हे बघा असं एवढं झालं. आता मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय आणि ह्या फोटोला मी इकडे ड्रॅग करून घेतोय आपल्या बॅकग्राऊंडच्या वर. हे बघा असं. आता एवढं सर्व झालं. आता आपल्याला काय करायचंय, अल्ट दाबून मी मास्क करतोय आणि परत व्हाईट ब्रश घेऊन हार्डनेस 0 करतोय. हार्डनेस मागाशी आपण वाढवली होती, आता 0 करतोय आणि इकडून असं वरतून मारतोय ब्रश. आता मला जेवढं लागेल ना मी तेवढंच घेणार आहे. हे बघा असं थोडं फोटोची साईज कमी करून घेतो. इथपर्यंत तर आपण आलोले. आता आपल्याला पुढं काय करायचंय, इथं एक स्लोगन टाकायचंय, जसं आपण इकडे टाकलाय ना इकडे हवाला, तो स्लोगन इकडे आपण टाकणार आहे. त्यासाठी मी फोटोला थोडं हाईड करतोय, कारण आपल्याला इथं जे गोविंदा गोपाळ आहे ना ते बी टाकायचं. आता मी काय करतोय, गोविंदा रे गोपाळ आहे ना ते कॉपी करतोय. आणि कसं टाकलंय आपण, इथं तुम्हाला गुगलला जायचंय, दहीहंडी शायरी मराठी टाकलं ना, तुम्हाला इथं वेबसाईट भेटतील कोणत्या पण वेगवेगळ्या, तिथं तुम्हाला स्लोगन वगैरे भेटू शकते. बघा इथं किती भारी भारी आले, असेच तुम्हाला घेऊन यूज करायचे. आता इथं मी केलेले गोविंदा रे गोपाळा, ह्याच्यामधलं फक्त वरचं नाव घेतोय मी. आणि हा जो फॉन्ट आहे ना, हा अनेक फॉन्ट आहे. आता मी तुम्हाला दाखवतो इकडे टाईप करून. पेस्ट करतो पहिले, हे पेस्ट केलं. हा फॉन्ट पुढचा ना हा कॉपी करतोय, सेपरेट खाली घेतोय मी. तर मूव टूलने परत अल्ट दाबून याला कॉपी करतोय आणि इकडे असा पेस्ट केला. आता आपल्याला इथं फॉन्ट चेंज करायचं आहे. मी अनेकचा फॉन्ट घेतोय. हा अनेकचा बोर्ड फॉन्ट घेतलाय एक्स्ट्रा, आणि खालचा फॉन्ट पण मी तोच घेणार आहे. ह्याला पण एक्स्ट्रा बोर्ड करतोय असा. तर ह्याला असं लावून घेतलेलं आहे आपण, जसं आपण इकडे लावलेलं आहे ना तसंच आपण इकडे ह्याला असं लावून घेऊया. तुम्हाला जर वाटलं ना खूप बोर्ड झालेलं आहे, नॉर्मल बोर्डवाला फॉन्ट ठेवला तरी काही विषय नाही आहे. हवाला एक्स्ट्रा बोर्ड नका ठेवू, नाही तर कारण आपल्याला डिझाईन मॅच करायची पूर्ण. ह्याला दोघांना मी शिफ्ट दाबून सिलेक्ट करतो आणि पिन मारतो. ह्याला कंट्रोल टी घेऊन ह्याला शिफ्ट दाबून रोटेट करतोय आणि इकडं असं कंट्रोल टीने साईज वाढून. आता आपल्याला इथं ग्रुपमध्ये टाकू पहिले ह्याला, आणि त्यानंतर मी इथं ओव्हरले इफेक्ट देतोय. ओव्हरले इफेक्ट दिल्यानंतर परत अल्ट दाबून मास्क करतो. मला जेवढं लागेल तेवढं मी असं आणतोय. कंट्रोल टीने जी साईज वाढून घेतो परत तशी. आणि आता आपल्याला फोटो वरती आणायचे, सगळ्यात वरती.
आता इथं स्लोगन टाकायचा आपण जो कॉपी केलेला इकडं तो कॉपी केला आणि इकडे असं पेस्ट केलं मी. ह्याला पॉप इन फॉन्ट यूज करते मी. असा इथून फॉन्टची साईज कमी करतो आणि ह्याला अशा लावून घ्यायचं आपल्याला इकडं. आता कंट्रोल टीने साईज कमी केली. फॉन्टची अलाइनमेंट जशी आपण इकडे केली ना बघू शकता तुम्ही तशीच इकडे करून घ्यायची आपल्याला. फॉन्टची साईज मी कमी करते कंट्रोल टीने आणि फॉन्ट मी रेग्युलर आहे ना तिथं मीडियम करतो. मीडियमच ठेवूया आणि फॉन्टचा डिस्टन्स तुम्हाला सांगतो जास्त असं चिपकून पण नाही पाहिजे. थोडा डिस्टन्स द्या म्हणजे जेणेकरून आपलं टेक्स्ट चांगलं दिसलं पाहिजे. तुम्ही मिडल अलाइनमेंट वगैरे माहीत असेल तुम्हाला, लास्ट अलाइनमेंट मिडल फर्स्ट. तर मी पहिलीच अलाइनमेंट ठेवली इथे एका लाईनमध्ये घेतलेलं आहे आणि इथं असं ठेवतोय. फोटोला थोडं इकडं घेतो आणि आपण जो इकडं स्लोगनला जो ग्रेडियंट यूज केलाय ना हवाला मी तुम्हाला दाखवतो. हवाला ग्रेडियंट यूज केलेला आपण तर मी कॉपी करतो इकडं. तुम्हाला जर वाटलं ना तुम्ही राईट क्लिक करून ब्लेडिंग ऑप्शन मध्ये जाऊन इथं ग्रेडियंटचा इफेक्ट बघू शकता. हवाला पण चांगला दिसतोय पण मी खालचा घेतला होता, खूप खाली मला भेटला होता तो. हे बघा अशा मधलाच होता तोच मी यूज केला होता तिथं. तर मी कॉपी केलंय तिकडं, मी इथं फक्त पेस्ट करतोय. ड्रॉप शॅडो पण दिलेलं आहे नॉर्मल थोडा. हा फोटो असा लावून घेतला इकडं, स्लोगन पण लावला. आता आपल्याला इथं सगळं फॉन्ट वगैरे टाकायचं आहे. परत अजून तुम्हाला अजून सांगतो ह्याच्यामध्ये आपण नाही का अजून एक यूज केले मी, पुढे जाऊन तुम्हाला सगळं सांगतो. आता ह्याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून कॉपी करून इकडं पेस्ट करतोय आणि कंट्रोल टीने याची साईज वाढवून तुम्हाला पाहिजे तेवढी वाढवा आणि पाहिजे तेवढी कमी करू शकता कंट्रोल टीने. तुम्हाला माहितीच असेल कंट्रोल टीने आपण सिलेक्ट करतो साईज वाढवतो. त्याच्या अगोदर इथं पिन एका बघायचं, जर पिन नसन तर तुमचा फॉन्टचा असं कार्यक्रम होऊ शकतो. त्यासाठी इथं अगोदर पिन पाहिजे वर, त्यानंतर तुम्ही कमी जास्त साईज करा. तर फोटोला बी थोडा कमी करून घेतो मी साईजने. आणि आता इथं आपण टायपो ठेवूया आपला असा. आता आपल्याला काय करायचं माहिती का, मी याचा कलर पहिला व्हाईट करून घेतो कंट्रोल एल ने असा. आणि आता आपल्याला राईट क्लिक करायचंय, ब्लेडिंग ऑप्शन मध्ये जायचंय, स्ट्रोक ऍड करायचा आहे. तर स्ट्रोक जास्त एवढा ऍड नाही करायचं बरं का, थोडा नॉर्मल एवढा ठेवायचा का, एवढा नॉर्मल ठेवायचा फक्त एवढा. आणि स्ट्रोकचा कलर मी डिझाईन मधनच देतोय. बघा हा कलर प्रॉपर मध्ये भेटलेला आहे आपल्याला, जो आपण सॉलिड कलरला घेतला होता का तसंच. ओके करतोय, इथून ओके करतोय. आता आपल्याला काय करायचं, आपलं हे टेक्स्ट आहे आणि त्या स्ट्रोक पण आहे. स्ट्रोकच्या मध्ये मध्ये बघा खाली खाली दिसते तुम्हाला, हे आपल्याला फिल करायचंय. पण त्यासाठी आपल्याला ना स्ट्रोकला आणि टेक्स्टला ना वेगळं वेगळं करावं लागतं. आणि वेगळं वेगळं करण्यासाठी आपण स्ट्रोकवर, इथं स्ट्रोक आहे बघा आपला लेअर पॅनल मध्ये बघा सगळे इथं स्ट्रोक आहे. इथं राईट क्लिक करायचं, इथं खाली ग्लोबल लाईटच्या खाली आणि हाईड ऑल इफेक्टच्या वर क्रिएट लेअर आहे, तिथं क्लिक करायचंय. आता तुम्ही बघू शकता आपलं टेक्स्ट वेगळं झालंय, स्ट्रोक वेगळं झाले. तर टेक्स्टला थोड्या वेळासाठी ना मी हाईड करतोय कारण आपल्याला स्ट्रोक दिसला पाहिजे त्यासाठी. त्यानंतर स्ट्रोकवर क्लिक करायचं, इथं जायचं, ब्रश घ्यायचा आणि ब्रश घेताना ना हार्डनेस वाढवायची पूर्ण, कारण आपल्याला हे जे तुम्हाला दिसते ना हे भरवायचे पूर्ण. तुम्ही 0 हार्डनेस ठेवून जर भरायला गेले ना प्रॉपर नाही भरणार ते, पूर्ण हार्डनेस वाढवून घ्यायची. आणि कलर कोणता घ्यायचा, आय दाबायचा, आय ड्रॉपर टूल्स ओपन होते बघा, शॉर्टकट की आहे. आय दाबायचा, इथं क्लिक करायचं, त्यानंतर परत ब्रश मध्ये यायचं आणि हे असं बुजून टाकायचं बघा, असं असं बुजून टाकायचं असं. आणि हे सगळं बुजले का नाही तुम्हाला एक ट्रिक सांगतो कसं चेक करायचं. कंट्रोल दाबून नाही इथं क्लिक करायचं, पूर्ण सिलेक्शन होईल. बघा बघा इथं राहिलंय बघा, इथं नॉर्मल नॉर्मल दिसते काय बघा, इथं राहिलंय बघा, इथं पण राहिलंय, इथं पण राहिलंय. मी मुद्दाम ठेवलं होतं तुम्हाला दाखवायला, इथं ठेवलं होतं, इथं राहिलं चुकून, काही विषय नाही. परत मी इथं क्लिक करतो असं आणि आता बघू राहिले का,
तुम्ही बघू शकता आता पूर्ण ओके मध्ये फिल झालेलं आहे. फिल म्हणजे भरून टाकले कलर देऊन आपण. आता आपण वरचं टेक्स्ट परत आणू. आता एवढं सर्व झालं. आता टेक्स्चर वगैरे सर्व काय काय पुढं बघूया. आता सर्वात पहिलं आपल्याला खाली तर निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा हा काही टाईप केलेलं आहे. तर हे टाईप करायचं ना का ह्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला फक्त यूट्यूब चॅनलला जायचं आणि टाकायचे राहुल शिंगाडे श्रीदेव फॉन्ट. डायरेक्ट आपला व्हिडिओ येऊन जातो वरती. इथं काय करते नॉर्मल व्हॉट्सअपला टाईप करतो ना आपण निमित्त. टाईप करायचं सोपं आहे. आता कसं आहे मला टायपिंगची थोडी स्पीड आहे मी माझं नाही का, त्यामुळं बाकी काय नाही. आपणास मंगलमय शुभेच्छा असं टाईप करून टाकायचं. आता मी आहे तसंच कॉपी करतो इकडं आणि इकडे पेस्ट करायची. आणि टेक्स्टला आणि स्ट्रोकला पिन मारून घ्या बरं का, नाहीतर काय होईल टेक्स्ट जाईन इकडं स्ट्रोक जाईन इकडं. त्यामुळं पिन मारून घ्या. पिन मारण्याने काय होतं कनेक्टमध्ये राहतं. हे बघा असं कनेक्टमध्ये राहतं. तर पिन मारून घ्यायचा. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जेव्हा मास्क करून ब्रश मारता का तिथं पण पिन मारलेली असती. त्या पिनने काय होतं जेवढं मास्क केलं तेवढंच राहतं ना. तर टेक्स्ट एकीकडं फोटो एकीकडं सगळं हे होऊन जाईल मग. त्यामुळे पिन मारणं खूप महत्त्वाचं आहे. त्या टेक्स्टला थोडं वर घेतो. तिथं आपणास मंगलमय शुभेच्छा वगैरे टाकायचं आपल्याला. त्यासाठी मी 2 फॉन्टचा यूज करणार आहे. डिझाईनमध्ये आपण नाही का हा एक मेन टायटल आहे आपला, त्यानंतर अनेक फॉन्ट यूज केलेला आहे. इथं पॉपिन्स यूज केलेलं आहे. तर निमित्त आपणास आपल्या परिवारासह मी तुम्हाला दाखवतो साईज कमी करून. आणि इथं एक कलर घेतो व्हाईट कलरचा आणि याचा कॅरेक्टरमध्ये हे ऑप्शन ओपन करायचं असेल ना विंडोमध्ये जायचं. इथं तुम्हाला भेटून जाईन बघा, इथं चॅनेलच्या खाली कॅरेक्टर ओपन करा. इथून डिस्टन्स कमी करायचा. मला खूप जण मेसेज करते दादा फॉन्टमध्ये खूप अंतर आहे, कमी कसं करायचं. तर हे बघा असं डिस्टन्स कमी करू शकता तुम्ही. आता आपण काय करू मंगलमय शुभेच्छा आहे ना याला कॉपी करू. याचा फॉन्ट आपण दुसरा घेणार आहे. मी तुम्हाला बोललोय 3च फॉन्ट यूज केले डिझाईनमध्ये. आणि कलर पण जास्त यूज नाही करायचे 3च्या वर, मी सांगत असतो तुम्हाला. आता तिथं पॉपिन्स यूज केलाय ना हवाला पॉपिन्स मीडियमवाला, तोच इथं मी पॉपिन्स मीडियमवाला यूज करणार आहे. आणि त्याच्या खाली ना मी परत कॉपी केलेलं मागाचं जे आपण कॉपी केलं ना मंगलमय शुभेच्छा तो यूज करून इथं मी अनेकचा फॉन्ट घेणार आहे. अनेकचा फॉन्ट घेऊन कलर थोडा मी असा येलो टाईप घेणार आहे. हे बघा असं. निमित्त आपणास व आपल्या परिवारास थोडं छोटं करून घेतो. अलाइनमेंट करून घ्यायची अशी. आणि इथून आपण जे घेतले ना रेग्युलर ठेवू आपण, त्याला पण रेग्युलर ठेवूया. आणि याची साईज थोडी वाढवायची. आणि ह्याला ना दोघांना सिलेक्ट करायचं असं दोघांना सिलेक्ट करायचं. साईज वाढवली नाही एकाची, परत इकडे जर वर क्लिक केलं ना तुम्ही त्याची पण साईज वाढली जाते. समजा आता मी याला 7 ठेवले, लगेच इकडे वर क्लिक केलं ना ह्याची पण लगेच 7 होऊन जाईल. समजा आता मी ह्याची 8 केली किंवा ह्याची 8 केली आणि याला खाली क्लिक केलं ना ह्याची पण 8 होऊन जाईल. त्यामुळे काय करायचं एक एक करायचं. समजा ह्याची 7 केली ना लगेच वर क्लिक करायचं, ह्याची 7 होईल. मग ह्याची अजून थोडीशी कमी करायची, मग ओके करायचं. त्यानंतर डबल क्लिक करून याला मिडलवाले अलाइनमेंट द्यायची अशी. आणि मग असं लावून घ्यायचं इथं. याचा कलर मी चेंज करतोय, व्हाईट कलरच याचा काही विषय नाही. आणि खालचा जो फॉन्ट आहे ना आपला तो लावून घेतोय. तुम्हाला जर वाटला अरे अनेकचा फॉन्ट खूपच ताणला जातोय तर लगेच चेंज करून घ्यायचं इकडून. किंवा याची साईज कमी करून घ्यायची अशी. त्यानंतर काय करायचं आपल्याला एक लाईन मारायची खाली. त्यासाठी मी रेक्टँगुलर टूल्स मध्ये जातोय आणि सगळ्यात खाली लाईन टूल आहे ना, लाईन क्रिएट करू इकडं बाहेर थोडी साईडला. आणि तिचा कलर असा घेऊन अशी लावून टाकू इथं खाली. मग लाईन आणि जेवढं काय आपण यूज केलं ना निमित्त मग सगळ्यांना पिन मारू. कंट्रोल टीने याची साईज वाढून घेऊया.
बघा अशी. आता आपल्याला फॉन्टला टेक्स्चर द्यायचं आहे. त्यासाठी आपण काय करू, पिंटरेस्टला जाऊ आणि जर स्काय ब्लूचा इफेक्ट दिला, स्काय ब्लूचा टेक्स्चर जर टाकला ना तुम्हाला भेटून जाईल. हे बघा एवढे येते. किंवा आपण ग्रेडियंट पण यूज करून बघू. ग्रेडियंट मध्ये पण आपल्याला खूप भारी भारी भेटतील. आणि मी ग्रेडियंट पण देऊन टाकतो. समजा जर आपण ग्रेडियंट जर कलर यूज केला ना फॉन्टला, मी ग्रेडियंट पण तुम्हाला देऊन टाकतो. टेक्स्चर केला तर मग टेक्स्चर देतो. एवढं काय नाही, टेक्स्चर तुम्हाला भेटूनच जाईल. हा एक भारी वाटते, पण याच्यासाठी आपल्याला ना काही इनर शॅडो द्यावा लागेल. आणि इनर शॅडो मध्ये मी लायनर डॉज ऍड केलेला आहे. त्या डिस्टन्स थोडा वाढवतो. ड्रॉप शॅडो थोडासा, ऑपोसिटी कमी. हा पण ओके वाटते. झूम करून दाखवतो मी तुम्हाला. अजून आपण बघूया कुठला ग्रेडियंट देऊ शकतो आपण. खाली आले की अजून भेटते ना आपल्याला. हा एक भारी आहे, तर हाच देऊया मग आपण. थोडा इनर शॅडो मध्ये. हा पण ओके वाटते, काही विषय नाही. आणि आता आपण काय करूया, आपलं जे स्ट्रोक आहे ना आपण जे ऍड केलेलं आहे, त्या स्ट्रोकला आपण ब्लेडिंग ऑप्शन मध्ये जाऊन इनर शॅडो देणार आहे. थोडा साईज कमी करतो आणि इनर शॅडो देणार आहे असं. हे बघा असं. आता आपल्याला काय करायचे, आपलं जे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केले ना बॅकग्राऊंड, त्याला कॉपी करायचं. आणि आपला जो स्ट्रोक आहे, स्ट्रोक हे बघा इथं स्ट्रोक आहे आपला, त्याच्यावर येऊन पेस्ट करायचं आहे. त्याला अल्ट दाबून मास्क करा किंवा राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करा. आणि ते केल्यानंतर परत कंट्रोल टीची साईज वाढून असं लावून टाकायचे त्याला आपल्याला बॅकग्राऊंडला. म्हणजे स्ट्रोक मध्ये आपण मास्क केलेले. हे बघा स्ट्रोक आहे आपलं. स्ट्रोक काढलं की पूर्ण फोटोच्या वर दिसते बघा, आरपार दिसते पूर्ण. त्यामुळे मी स्ट्रोक दिलाय आणि स्ट्रोकच्यात आपण मास्क केलेलं आहे. बाकी हे लावून घ्यायचं असं. निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा. जे आपण टाकले ते निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा. त्याच्यानंतर खाली आपण एक लाईट टाकली होती तर स्टारवाली. हे बघा ही सॉलिड कलर घेतो. हे बघा ही वाली. तर ही तुम्हाला ना का गुगलला वगैरे कुठं पण भेटेल. तुम्हाला फक्त गुगलला जायचंय आणि स्टार पीएनजी टाकलं ना इफेक्ट ओव्हरली तरी भेटून जाईल तुम्हाला. हे बघा इकडं, हे बघा असलंच येते. ह्याच्यामधलंच कोणतं तरी लय आधी डाउनलोड केलेलं आहे मी, ते आता पण नाही केलेलं फक्त माझ्याकडं म्हणून मी ऍड केले. मला सवय आहे म्हणजे नवीन नवीन काहीतरी ऍड करायचे. तर मी आहे तसं इकडे ड्रॅग करतोय. आता हे मी स्ट्रोकच्या खाली आणून टाकतोय आणि कंट्रोल टीने जी साईज वाढून ह्याला असं रोटेट करून ओव्हरली इफेक्ट देतोय. सॉफ्ट लाईटच देतोय मी. तुमच्यावर ओव्हरले द्या, सॉफ्ट लाईट द्या, काय पण द्या, काय एवढं हे नाही. एवढं सगळं झालं. आता फोटोला आपल्याला काय करायचं, कॅमेरा मध्ये जायचंय, इफेक्ट द्यायचंय. तर कॅमेरावर तुम्हाला सांगतो, जास्त आपण ग्राफिक डिझायनर काय करतो, बेसिक मध्ये खेळतो आणि कधी कधी जास्त झालं तर डिटेल्स मध्ये नॉईस ऍड करण्यासाठी. आता नॉईस ऍड कसं करायचं, आता मी फोटोला झूम केला इथं. आता मला जर वाटलं अरे फोटो फुल फाटतोय, नॉईस येते, म्हणजे क्वालिटी गेली आणि वाटते तुम्हाला, तर काय करायचं, इथं नॉईस रिड्यूसचा ऑप्शन आहे ना, ते असं वाढवत जायचं. तर तुम्ही बघू शकता आता किती स्किन स्मूथ झाली तुमची. तिथं नॉईस रिडक्शन काय काम करतं, तुमच्या स्किनला नॉईस वगैरे असेल किंवा हेअरला, फोटोला, म्हणजे कुठला बी असो. समजा जुना फोटो जरी असेल कोणाचा तरी, तुम्ही ऑइल पेंटिंग वगैरे करत असेल, फोटो जुना आहे, त्यावेळेस काय करायचं, इथं नॉईस रिडक्शन मध्ये यायचं आणि नॉईस वाढवायचं. बघा पूर्ण स्मूथ झालं. शार्पनेस वाढवायचं असेल तर शार्पनिंग पण अशी वाढू शकता. तर मी काय करतो, नॉईस जास्त कमी नाही करत आणि 0 पण नाही ठेवत, मीडियम ठेवतो इथं 70 वगैरे. त्यानंतर बेसिकमध्ये आलो. आता मी बेसिकमध्ये तुम्हाला सांगतो काय करायचंय. इथं टेम्परेचर दिसते का, आता तुमचा आधीच फोटो ब्ल्यू आहे, तर तुम्ही अजून जर टेम्परेचर ब्ल्यूच्या इकडे घेऊन गेलं ना, पूर्ण फोटोची वाट लागेल. त्यामुळे काय करायचं, समजा तुम्हाला वाटलं ना लेस ब्ल्यू आहे,
नॉर्मल थोडं नाही का येल्लोच्या साईडला घेऊन जायचं, एक टोन बसतो फोटोला. आता एवढं सर्व झालं. कधी कधी काय असतं, तुमच्या फोटो ना पूर्ण रॉ फोटो असतो, डल असतो. त्यावेळेस काय करायचं तुम्हाला, आता फोटोची लाईट बरोबर आहे, मी वाढवणार नाही ना, आता का फोटो बिघडून जाईल पूर्ण. तिथे 0 करतोय. फोटो समजा लाईट नसेल, असा असेल तर लाईट वाढवायची. आणि जर फोटो पूर्ण डल आहे, म्हणजे फोटोमध्ये असं हेच नाही, त्यावेळेस काय करायचं, कॉन्ट्रास्ट असा वाढवायचा. आता ह्या फोटोमध्ये आहे ओके, तरी पण मी नॉर्मल 3-4 वाढवतोय. हायलाईट बघा, फोटोमध्ये हायलाईट आधीचे वाढवली की फोटो बिघडून जाईल बघा. स्किनला हायलाईट आहे, हे हायलाईट आहे पूर्ण डोळ्यापाशी तुम्हाला दिसते ना, ही हायलाईट आहे, परत ही हायलाईट आहे. जसं मी हायलाईट वाढव ना, अगं इथं अजून हायलाईट होईल फोटो. हायलाईट पण मी जास्त नाही वाढवणार आहे, नॉर्मल 1-2. आता खाली तर टेक्चर आहे, टेक्चर तुम्ही वाढवू शकता. पूर्ण फोटो असा टेक्चर म्हणजे HD होतो. क्लिअरिटी पण वाढवू शकता. क्लिअरिटीने काय होतं, कधी कधी फोटो पूर्ण कारपट होऊन जातो, तर ते पण जास्त वाढवू नका. बाकी व्हाईट्स वगैरे वाढू शकता. आता तुम्हाला ना व्हायब्रन्स वगैरे सांगतो. तो व्हायब्रन्स काय करतो, पूर्ण कलर नाही का ब्लॅक अँड व्हाईट करतो. म्हणजे असा पूर्ण कलर, जेवढा काही कलर असं ना त्यात, जर कलर कमी असेल, समजा असा फोटो आहे तुमचा, तुम्हाला जर कलर पाहिजे तर तुम्ही व्हायब्रन्स वाढू शकता असा. तर हे झालं. त्यानंतर तुम्ही जर कलर मिक्सरमध्ये आला, आता कसं मी फोटोग्राफी बी करतो ना, त्यामुळे मला माहिती आहे टूल्स वगैरे. आता तुम्ही कलर मिक्सरमध्ये आले ना, तिथे तुम्हाला सर्व दिसेल सॅच्युरेशन नाही का, जेवढे काय ऑप्शन येतो ऑल ऑप्शन भेटतील तुम्हाला. ह्याच्यामध्ये कसं आहे, आता तर ब्ल्यूमध्ये आहे मी समजा, आता हे ब्ल्यू समजा स्किन टोन, तर हा मला नाही का जास्त वाटत असेल ना, तर मी असं कमी करू शकतो नाही का, म्हणजे पाहिजे तसं कमी करू शकतो, वाढू शकतो. ते ऑरेंजमध्ये गेलं की ऑरेंज वाढणार आहे. तुम्हाला जर इथून जर हे हे ह्यू सॅच्युरेशनचं झालं, हे काय करणार, पूर्ण टोन चेंज करून टाकणार फेसचं वगैरे. पण तुम्ही सॅच्युरेशनमध्ये आले ना फक्त, इथं तुम्ही नाही का पूर्ण स्किनचा टोन असा काढू शकता का, पूर्ण फोटोचा ब्ल्यू होतं ना आपला फोटो, स्किन वगैरे सगळं रिमूव्ह झाले, फक्त ऑरेंज राहिले. तर हे जास्त असन तर मी कमी करू शकतो किंवा वाढू पण शकतो असं. हे झालं. त्यानं तिथं ऑरेंजमध्ये काय होणार आहे, ऑरेंज पूर्ण कमी केला ना, तर स्किन टोन राहिलं आहे, ऑरेंज पूर्ण रिमूव्ह झालेलं आहे. पण मला जर वाटलं अरे खूप कमी आहे, तर मी असं वाढू शकतो. जर वाटलं अरे खूप जास्त आहे, तर मी कमी करू शकतो. हा व्हिडिओ पूर्ण ॲडव्हान्समध्ये आहे. मटेरियलसाठी व्हिडिओ बनवत नाही मी, तुम्हाला शिकवण्यासाठी व्हिडिओ बनवते पूर्ण डिटेलमध्ये. तर कॅलिब्रेशन पण आहे खाली, तर हे पण यूज करत असतो आपण फोटोग्राफी आउटडोअरच्या एडिटिंगला. पण एवढं काही डिटेलमध्ये जात नाही मी आता. बाकी आता मी ओके करतोय, जेवढे काही पिक मारलेत आपण इकडं, कॉन्ट्रास्ट टेक्चर वगैरे थोडं व्हाईट्स वाढवतो, ओके करतोय. फोटोमध्ये काहीतरी आलंय, मी हाईड करून दाखवतो. हा बिफोरवाला फोटो आहे आपला. आणि आता आपण कॅमेरा फिल्टर मारला तो. एवढं झालं ना, फक्त कंट्रोल बी करायचंय आणि थोडंसं कलर बॅलन्स तुम्ही हे करू शकता. समजा इथं नाही का थोडंसं मॅच करू शकता बॅकग्राऊंड सोबत. समजा माझं येल्लो बॅकग्राऊंड असतं ना, मी येल्लो वाढवला असतं. आता माझं ब्ल्यू वाढू शकतो, पण मी नाही वाढवणार आहे, कारण फोटो आधी तसा आहे आपला, काय वाढवणार आहे आणि काही इफेक्ट नाही पाडणार आहे एवढा, नॉर्मल बस झालं एवढं. आणि तर मिड टोनमध्ये मी हायलाईटमध्ये पण आहे, हायलाईटमध्ये केलं तर हायलाईट होईल, शॅडोमध्ये डार्क पार्ट थोडा नॉर्मल, तो ओके करतो. तर एवढं सर्व झालेलं आहे आता डिझाईनमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक लाईट ॲड करायची आहे. त्यासाठी मी सगळ्यात वरती येतोय, इथं न्यू लेअर घेतोय आणि इथून सॉफ्ट ब्रश घ्यायचा, साईज कमी. आणि अजून एक, कधी कधी तुमचे ब्रश हाईड होऊन जातात नाही का, दिसतच नाही, फक्त असं एरो दिसतो इथं, बघू शकता तुम्ही. तर कधी कधी काय होतं, कॅप्सलॉकचं ऑन असतं कॅप्सलॉक, त्यामुळं पण हाईड होतं. किंवा कधी कधी तुम्ही हे पूर्ण वाढून ठेवत्या, तेव्हा पण हाईड होतं. त्यासाठी काय करायचं आहे, कॅप्सलॉक ऑन आहे का बघायचं. जर ऑफ असेल तरी असं प्रॉब्लेम येत असं ना, तर राईट क्लिक करून साईज कमी करून बघा, तुमचा ब्रश शो होऊन जाईल. तर आता मी काय करतो, सगळ्यात वरती येऊन न्यू लेअर घेतो, इथून ॲड करतोय आणि ब्रशची साईज, ब्रशला सिलेक्ट करून ब्रशची साईज वाढवतोय. मी अल्ट दाबून राईट क्लिक केलं ना, म्हणजे दाबून, तरी साईज वाढन अशी. किंवा मग डायरेक्ट ब्रॅकेटने वाढू शकता तुम्ही, अशी ब्रॅकेटने वाढू कमी करू शकता. आता मी काय करतो, इथून ब्ल्यू कलर घेतो आणि सॉफ्ट लाईट घेतो आणि इथं असं मारतोय. हे बघा अशी डिझाईन. लय जर वाटत असेल ना, मी कंट्रोल T साईज कमी करतो किंवा डायरेक्ट लेअर डिलीट करून टाकतो, परत न्यू लेअर घेतो, परत सॉफ्ट लाईट इथून घ्यायचा, ब्रश घ्यायचा आणि मी असं इथं मारतोय. हे बघा असं
कंट्रोल टीची साईज वाढवून पाहिजे तिथं लावू शकतो आणि इथून ऑपेसिटी बी कमी करू शकतो. तर एवढं सर्व झालं. आता आपण काय करू, आपण परत पोस्ट केलेली डिझाईन आहे ना, ती फाईल आहे ना, ती ओपन करतो मी, काय राहिलं का बघायला. कारण सर्व तर झालं का, ही फाईल आहे आपली मेन. ह्याच्यामध्ये बघा आपण एक ग्रेडियंट कलर यूज केलेला आहे इथं, इनर शॅडो, ड्रॉप शॅडो, आणि इकडं पण आपण तेच केलंय. हे बघा, इनर शॅडो, ग्रेडियंट, ड्रॉप शॅडो. पण हा जो ग्रेडियंट आहे ना इकडे यूज केलेला आहे आपण, तर हा कुठला ग्रेडियंट आहे ना आपण बघूया. ग्रेडियंट देऊन टाकतो तुम्हाला खाली. हे बघा, आता आपण यूज केलेला हा ग्रेडियंट होता, तो त्याच्यामध्ये यूज केलेला तो ग्रेडियंट वेगळा आहे. तर हाच ग्रेडियंट पाहिजे मला, मी कॉपी करतोय. ग्रेडियंट फक्त मी इफेक्ट, जे इफेक्ट आहेत ना ते कॉपी करतोय मी. तर इकडून मी असं पेस्ट करतो. हे बघा आता, आणि थोडं फॉन्टला असं वर घेऊन जाते, थोडं नॉर्मल. आता आपण दोन्ही डिझाईन बघू, बाकी जेवढं काही आहे ना डिलीट करून टाकू हे सगळं. फोटोचं पण काम झालं आपलं, इकडं कॅलिग्राफीचं म्हणजे फॉन्टचं बी काम झालेलं आहे, आणि ह्याचं बी काम झालंय, पण डिलीट करून टाकतो. आता इथं ही बनवलेली डिझाईन आहे आपली, आणि ही यूट्यूबला टाकलेली आहे, म्हणजे आपलं इन्स्टाला टाकलेली डिझाईन आहे. तुम्ही बघू शकता डिझाईन दोन्ही सेम आहे. पण आता फायनल इफेक्ट राहिलेला आहे. सगळ्यात वरती यायचं, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबायचं, एक न्यू लेअर क्रिएट होईल, सगळे लेअरला मर्ज करून न्यू लेअर क्रिएट होईल वरती. म्हणजे आपण जे काही इफेक्ट मारा ना ते पूर्ण आपलं होईल. त्यासाठी मी फिल्टरमध्ये जाऊन कॅमेरा फिल्टरमध्ये जातोय. तर ह्यामध्ये गेल्यानंतर मी सर्वात पहिले टेक्स्चर वाढवणार आहे, त्यानंतर थोडं व्हाईट पण वाढवणार इथून, थोडं कॉन्ट्रास्ट वाढवणार असं. आणि थोडं जर वाटलं ना मला, कॅलिब्रेशनमध्ये जाऊन थोडं कलर बघतो. आता ओके ओके करतो. आता मी तुम्हाला नाही का दोन्ही डिझाईन दाखवते तो ओपन करून. अगं ही आत्ता बनवली डिझाईन आहे, आधीची डिझाईन आहे. तर तुम्ही बघू शकता आपण दोन्ही डिझाईन मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी तुम्हाला सांगतो, ही वाली डिझाईन मी आत्ता बनवली असन, मी तुम्हाला देऊन टाकतो PhD वगैरे खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. बाकी सर्व काही तुमच्या समोर मी केलेलं आहे. जर तुम्हाला वाटतं अरे इकडं इकडं खूप हायलाईट झाले बॅकग्राऊंड, तर टेन्शन नाही घ्यायचं, मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. आता ह्याला मी डिलीट करून टाकतो इकडून. हे लोगोवाला आहे, म्हणजे आधीची डिझाईन आहे, समजून जा. डिलीट करतो. आता काय करतो, वर इफेक्ट मर्ज केलं हे पण डिलीट करतो. इथं जे आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केले ना ह्याच्यामध्ये जायचंय, आणि इकडं जे आपण बिल्डिंग टाकले ना त्याची ऑपेसिटी कमी करायची, आणि फक्त कंट्रोल S करायचं, आणि इकडं ऑटोमॅटिक कमी होणार आहे. तुम्हाला बिफोर आफ्टर दाखवतो. कंट्रोल Z, डार्क, परत अनडू झालं. तर आजची डिझाईन अशी होती, पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे आधीपेक्षा तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून एक गोष्ट, आपण जे यूज केलं इकडं सगळं टेक्स्ट, याला जर वाटलं ना अरे खूप बारीक वाटते, कंट्रोल T याची साईज वाढवून घेतो. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, सर्व पिन मारावं लागेल, त्यानंतर परत इकडं थोडं टेक्स्ट खाली. तर मी असं करतोय. आता ओके झालंय सगळं. परत सर्व कंट्रोल शिफ्ट T दाबून मर्ज, त्यानंतर फिल्टरमध्ये येऊन कॅमेरा इफेक्ट मारतोय. टेक्स्चर वाढवणार, थोडं व्हाईट वाढवणार, थोडं कॉन्ट्रास्ट, आणि खाली येऊन कॅलिब्रेशनमध्ये जाऊन थोडं कलर सॅच्युरेशन कमी करतोय. तर ओके, आता आपली डिझाईन अशी झालेली आहे. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.